महाराष्ट्राचे भावी पोलीस मित्रांनो, आपल्या सर्वांना जाधव सरांचा नमस्कार. जवळजवळ बऱ्याच दिवसानंतर आपली भेट होत आहे आणि आजपासून आपण व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, वाटतं आपल्याला की आपल्या ज्ञानाचा वापर गोरगरीब मुलांसाठी झाला पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करतो. मित्रांनो, पाठीमागे पोलीस भरती झाली. अगोदर 17,000 मुलांची पोलीस भरती झाली, नंतर 15,000 पोलिसांची भरती झाली आणि दरवर्षी ठरल्याप्रमाणे भरती होत असते. सैन्य भरती असू द्या, पोलीस भरती असू द्या, भरती असते. या भरतीच्या अनुषंगाने आपण प्रयत्न करण्याचं ठरवतो. मित्रांनो, मलाही वाटत होतं पोलीस व्हावं, पण नाही झालं. कारण मला लगेच नोकरी लागली त्या काळामध्ये. त्यामुळे इच्छा असून सुद्धा मला जाता आलं नाही. तुम्ही व्हावं, महाराष्ट्राची सेवा करावी, देशाची सेवा करावी, सरकारी नोकरी मिळावी, या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करता. मित्रांनो, मला ओळखलंच असेल, मी BG जाधव सर. माझं शिक्षण आहे MA BEd. मी सेवानिवृत्त शिक्षक आहे. पण मन राहत नाही, बसू देत नाही. विद्यार्थ्यांसाठी आपल्या अनुभवाचा वापर झाला पाहिजे आणि म्हणून मी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करतो. तेव्हा मित्रांनो, आज मी सुरुवात केलेली आहे. याच्या अगोदरचे व्हिडिओ जवळजवळ 150-200 व्हिडिओ आपले आहेतच, पण मध्यंतरी गॅप पडलेला होता. आता मी आजपासून सुरू केलेला आहे, कारण आता नवीन पोलीस भरतीची तयारी तुमची सुरू आहे. मित्रांनो, आज मी फक्त श्री गणेशा केलेला आहे. उद्यापासून दररोज मी तुम्हाला एक चॅप्टरचा व्हिडिओ पाठवणार आहे आणि तो बारकाईनं तुम्ही ऐकला पाहिजे, तन मन धनानं केलं पाहिजे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता तुम्ही पोलीस भरतीला जाताय, अकॅडमीमध्ये जाताय, खाजगीमध्ये जाताय, ऑनलाईन लेक्चर ऐकताय, सगळं मान्य आहे, मला कन्सिडर. पण याचा अर्थ असा नव्हे की सगळीकडे गेलो म्हणजे मी पोलीस झालो. याचा अर्थ असा नव्हे की मी चांगल्या अकॅडमीला ॲडमिशन घेतलं म्हणजे मी पोलीस झालो. ही चुकीची कल्पना आहे. कधी कधी आपल्याला वाटतं माझे काका मामा सगळे पोलीसमध्ये आहेत, मला पोलीस भरती 100% होणार. हा गैरसमज आहे. मित्रांनो, हे डोक्यातनं सगळं काढून टाकलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. हे स्पर्धेचं युग आहे. MPC असो, UPC असो, पोलीस भरती असो, ग्रामसेवक भरती असो, तलाठी भरती असो, रेल्वे भरती असो, सगळ्या भरत्यांमध्ये स्पर्धा आहे. जो स्पर्धा जिंकणार तो जाणारच. तेव्हा मी फक्त गेलो, अकॅडमीला गेलो, मी पास होणार, मी अमुक होणार, ही स्वप्न नाही. यासाठी तुम्हाला जिद्दीनं प्रयत्न करावा लागतो, तन मन धनाने मेहनत घ्यावी लागते आणि सांगितलेल्या अभ्यासक्रमानुसार तुम्ही अभ्यास केला पाहिजे. पोलीस भरती फक्त 150 मार्काची आहे. 50 मार्क मैदानाची आणि 100 मार्क लेखी परीक्षेची. काही मुलं मैदानात चपळ असतात, 45, 47, 50 मार्कापर्यंत जातात, मग लेखीमध्ये मागे पडतात. कारण गाडीला 2 चाकं, दोन्ही चाकं बरोबर चालली तरच गाडी पुढे.
त्यामुळे तुम्ही दोन्हीकडे लक्ष दिलं पाहिजे. जी जी माहिती उपलब्ध होईल ते ती तुम्ही ऐकली पाहिजे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा ज्या काही गोष्टी सांगतोय आज फक्त सांगतोय, उद्यापासून अभ्यासक्रमाला सुरुवात होणार. मित्रांनो, यासाठी तुम्हाला मी पाठीमागे चतुसूत्री सांगितलेली आहे, पण परत सांगतो. लोकमान्य टिळकांची चतुसूत्री तुम्हाला कल्पना आहे. स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण आणि परदेशी मालावर बहिष्कार. स्वदेशीचा वापर केला पाहिजे, देशाला स्वराज्य मिळालं पाहिजे, राष्ट्रीय शिक्षणच दिलं पाहिजे आणि परदेशी मालावर बहिष्कार टाकला पाहिजे. त्याचप्रमाणे दुसरी चतुसूत्री लक्षात ठेवा. तुमच्या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी त्याचा फार मोठा फायदा होणार आहे. ती चतुसूत्री अशी आहे: जिज्ञासा, जिव्हाळा, जिवंतपणा आणि जिद्द. या शब्दांचा अर्थ काय? जिज्ञासा म्हणजे जाणून घ्या, पोलीस भरती कशी असते, किती मार्क मिळवावे लागतात, किती मेहनत करावी लागते, काय काय करावं लागतं हे जाणून घ्या. त्याला म्हणायचं जिज्ञासा. जिव्हाळा, प्रेमाने जाणून घ्या. तुम्हाला माहिती नसेल तर कुणाकडून, ज्याला माहिती आहे त्याच्याकडून उपलब्ध करून घ्या, पण प्रेमाने घ्या. तिसरा मुद्दा आहे जिवंतपणा. जिवंतपणा म्हणजे विचारताना तुमच्या याच्यामध्ये वाटलं पाहिजे की काहीतरी पोलीस होणारा मुलगा आहे, नाही ते मरी गेल्यासारखं विचारायचं. काका मला सांगा की हो, पोलीस भरती कशी असते? अरे मित्रांनो, आपण पोलीस डिपार्टमेंटमध्ये जाणार आहोत. आपला आवाज, आपली पर्सनॅलिटी काय पाहिजे याचा विचार केला पाहिजे. जिवंतपणा असला पाहिजे. मराठीत एक म्हण आहे, लात मारीन तिथे पाणी काढी. लात मारलं पाणी निघतं का? पण त्याचा अर्थ म्हण आहे, जिद्द पाहिजे तुमच्याकडे, विल पॉवर असली पाहिजे, मी करणारच असलं पाहिजे मित्रांनो. आणि शेवटचा मुद्दा आहे जिद्द. जिद्द असेल तर तुम्ही काही करू शकता, आणि जिद्द नसेल तर काही उपयोगाचं. आईनं, पप्पानं, मम्मीनं सांगितलं म्हणून तुम्ही अकॅडमीला जाता चुकीचं आहे. काका म्हणाले म्हणून मी जातो चुकीचं आहे. तुमची विल पॉवर असली पाहिजे, तुम्ही मेहनत केली पाहिजे, तुम्ही आवडीनं केलं पाहिजे, सांगितलेला सराव केला पाहिजे. त्याला म्हणायचं जिद्द. मित्रांनो, ही चतुसूत्री तुम्हाला सांगितली. जर तुम्ही केला अभ्यास, मैदान, तर 100% पोलीस होणार. आणि जर दिवस भरण्याचं काम फक्त जर केलं तर काय होणार? मित्रांनो, मी स्पष्ट सांगतो, मला फसवून आवडत नाही, मला दडग आवडत नाही. काही मुलं लपवतात, छपवतात. फार अभ्यास केला, पण अकॅडमीमध्ये परीक्षा घेतल्या जातात, सराव पेपर घेतले जातात, 100 मार्काचे पेपर घेतले जातात. पेपर घेतात, तुम्हाला मार्क पालकांना कळवतात. तुमच्या मुलाला 97 मार्क पडले, वडिलांना फोन येतो. आपल्याला वाटतं पोरगा फारच करतोय. अरे पण तो पोरगा कसा 97 मार्क मिळवला याचा अर्थ कळाला का? तो इतर मुलांचं बघून त्यानं खुणा केलेल्या असतात म्हणून त्याला 97 मार्क पडतात. मग तो परीक्षेत नापास का होतो? हा विचार लक्षात ठेवा. विनाकारण आईवडिलांना बुडवण्यासाठी पोलीस भरतीचा ड्रामा करू नका. जर खरोखर तुम्हाला जर पोलीस व्हायचंच असेल, मनापासून नोकरी करायची असेल, सरकारी सेवा करायची असेल, महाराष्ट्राची सेवा करायची असेल, तर प्रामाणिकपणा असला पाहिजे, मेहनत असली पाहिजे, चिकाटी असली पाहिजे, जिद्द असली पाहिजे. मित्रांनो, हे सर्व गोष्टी आज लक्षात ठेवायचे आणि दररोज सांगितलेला अभ्यास प्रत्येक अकॅडमीमध्ये असेल, कुणाकडून असेल, आमच्याकडून असेल, तो करण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. आता उद्यापासून माझा एकही व्हिडिओ चुकणार नाही. उद्यापासून मी मुळापासून अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहे.
मित्रांनो, माझा विषय तुम्हाला माहिती आहे. विषय माझा इतिहास आणि राज्यशास्त्र. या इतिहासाच्या अभ्यासक्रमामध्ये 3 कालखंड आहेत. प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास. या सर्व कालखंडातील अभ्यास आपल्याला इतिहासाचा करायचा आहे. आणि त्यामुळे उद्यापासून मी प्रत्येक घटकाला सुरुवातीपासून सुरुवात करणार आहे. दररोज हा व्हिडिओ ऐकत चला, एवढीच माझी विनंती आहे. कराल तर पुढे जाल, नाही केलं काही होणार. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, हा इतिहासाचा भाग झाला. राज्यशास्त्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार, राज्याचा कारभार आणि देशाचा कारभार. हे देशाचा कारभार कसा चालतो, राज्याचा कारभार कसा चालतो, ग्रामपंचायतीचा कारभार कसा चालतो, पंचायत समितीचा कारभार कसा चालतो, जिल्हा परिषदेचा कारभार कसा चालतो, यामध्ये प्रत्येक घटकाला आपण लागून अभ्यास करायचा आहे, माहिती घ्यायची आहे. तेव्हा मित्रांनो, उद्यापासून आपण दररोज सुरुवात करणार आहोत. प्रत्येक दिवसाचा व्हिडिओ जर तुम्ही ऐकला तर इतिहास आणि राज्यशास्त्र या दोन्ही विषयांचा अभ्यासक्रम तुमचा पूर्ण होईल, ही खात्री देतो मी. आणि तुम्ही 100% पास होणार. मित्रांनो, याबरोबर एवढ्यावरच आपण थांबणार नाही. या दोन्ही विषयांचा अभ्यासक्रम संपल्यानंतर दररोज 50-100 प्रश्नांचा आपण सराव घेणार आहोत. प्रश्न आणि उत्तरं, सर्व विषयांचे प्रश्न उत्तरं, इतिहास असो, भूगोल असो, राज्यशास्त्र असो, काही असो, सगळ्या विषयांचे प्रश्नोत्तर जवळजवळ आपण 15,000 प्रश्न एकत्र केलेले आहेत. आणि त्या प्रश्नांचा सराव आपण परीक्षेच्या वेळेला घेणार आहोत. मित्रांनो, मला काय सांगायचं तुमच्या लक्षात आलं असेल, समजून घ्या. थोडा वेळ माझा राग येईल, पण मी चांगल्यासाठी बोलतो. तुम्हाला कल्पना आहे, मी सोडलो तर माझ्या घरातले सगळे पोलीस आहेत, आज मुंबईमध्ये आहेत. मला जाता आलं नाही. तुम्ही व्हावं हीच माझी अपेक्षा. आणि म्हणून मित्रांनो, तुमच्यासाठी खारीचा वाटा म्हणून मी व्हिडिओ टाकण्याचं काम दररोज करणार आहे. पोर्शन संपवणार आहे, सराव घेणार आहे. तुम्ही तो व्हिडिओ व्यवस्थित ऐकणं हे गरजेचं आहे. मित्रांनो, आजच्या दिवसामध्ये एवढं इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिलं. मित्रांना वगैरे सांगा, उद्यापासून अभ्यासक्रमाचा व्हिडिओ सुरू होतोय. प्रत्येक व्हिडिओ महत्त्वाचा आहे. कोणताही प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो, हे सर्वांनी लक्षात ठेवा. आणि त्या पद्धतीने तुम्ही अभ्यासाला लागा. काही अडचण आली तर माझ्या या नंबरवर मला फोन करा, कॉन्टॅक्ट करा. आणि जर तुम्हाला आपल्याकडे 15,000 प्रश्नांचा PDF आहे, जर तुम्हाला हवा असेल तर तो मला फोन करून सांगा, तुमच्या मोबाईलवर पाठवण्यात येईल. मित्रांनो, जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा तुमची साथ हवी आहे. तुम्ही प्रामाणिकपणे केलं पाहिजे, एवढीच माझी आपणाला विनंती आहे. आई वडिलांना फसवणं हे मला आवडत नाही. तेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे काम करावं, हीच माझी अपेक्षा आहे. या ठिकाणी आज थांबतोय. आज फक्त तुम्हाला मी प्रास्ताविक सांगितलं. उद्यापासून प्रत्यक्ष इतिहासाच्या अभ्यासक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. त्यामुळे सर्वांनी लक्ष द्या. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.